श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 16 फेब्रुवारी. संत सांगतील तसे वागावे. ज्या स्थितीमध्ये आपल्याला परमात्मा ठेवतो त्यामध्ये आपण सदैव आनंद मानावा. प्रपंचातल्या दुःखांबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वावरताना सर्व माझे माझे म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा आपण कधी विचार करतो का? मिळण्याची आणि मिळवण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणामध्ये राहणे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसवलेही जाऊ नये. नामामध्ये जो राहिला तो सत्संगतीमध्ये राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत जोडून घ्यावी. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यांवर भुंकतो त्याचप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने नेहमी राहावे. भुंकू मात्र नाही. नेहमी लीनता ठेवावी. मी साधन करतो हे विसरून जावे, त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणा आणणे होय. आपल्या कामामध्ये लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. स्त्री दिराचा किंवा सासू सासऱ्यांचा मान ठेवते ते नवऱ्याला खुश करण्याकरिता. तसेच भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण त्या काळ्या बाटलीतले औषध मला का देत नाही असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे तुला तो रोग झालेला नाही असे उत्तर देतो, त्याचप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखूनच त्याला मार्ग सांगत असतात. याकरिताच संतांची संगत धरून ते सांगतील तसे वागावे. ते वागतात तसे नाही वागू. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातामध्ये द्यावी आणि खुशाल निश्चिंत राहावे. आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. जिथे 2 वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदवल्याची पाटी असते. तसे साधनामध्ये राहून जिथे त्या 2 वाटा फुटतात तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरु उभाच आहे. पण उगीच काही न करता पुढे काय आहे हे विचारण्याने काय होणार. संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला, म्हणून आपण वेद वाचण्याचेही कारण नाही. आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे. त्यात आपले घुसडू नये. आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. पाणी गोठून बर्फ बनते. बर्फाच्या आत बाहेर जसे पाणीच असते तसे जो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्यालाच संत असे म्हणतात. आणि असे संत जे आहेत ते फक्त नामस्मरणानेच जोडता येतात. आजचे बोधवचन: सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्यांचा आत्मा जो आहे तो तृप्त होतो. जय जय रघुवीर समर्थ.